आज 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि पाकिस्तान या क्रिकेटचा सामना हा श्रीलंकेच्या कोलंबो आर प्रेमदासा या इंटरनॅशनल मैदानावरती आज पार पडत आहे। खरं तर हा भारत पाकिस्तान हा सामना आज सायंकाळी 7 वाजता श्रीलंकेमध्ये होणार आहे। मी खरं तर इंदापूरच्या भिगवण मधील या कंपनीच्या एका मैदानावरती आपण या ठिकाणी पाहू शकतोय। या ठिकाणी संपूर्ण हे जे मैदान आहे क्रिकेटचं मैदान आहे। या ठिकाणी बिल्ट ग्राफिक्स कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेटचे सामने या ठिकाणी भरवले जात आहेत। तर माझ्यासोबत देखील या ठिकाणी संपूर्ण क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आहेत। ते नेमकं आज या ठिकाणी श्रीलंकेमध्ये जे सामना आज भारत पाकिस्तान हा पार पडत आहे नेमकं त्यांना काय वाटते, त्यांच्या भावना काय आहेत, काय सांगाल आज एकंदरीत क्रिकेटचा सामना श्रीलंकेमध्ये कोलंबो मध्ये पार पडते, काय वाटते? T20 चषक आज पार पडत आहे वर्ल्ड कपचा। आजचा हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला सामना जो होणार आहे तो सामना अतिशय रोमहर्षक आणि हा सामना नक्कीच सर्व भारतीय वासियांना वाटतंय की बाबा हा सामना भारतच जिंकणार आणि 100% माझं देखील म्हणणं आहे की आपले भारताचे सर्व खेळाडू चांगले आहेत आणि ते हा सामना नक्कीच जिंकून दाखवतील। तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आज सामना होतोय भारत आणि पाकिस्तान, सातत्याने भारत पाकिस्तान हा नेहमीच आपल्याला कसोटीचा सामना पाहायला मिळाला, काय वाटतंय तुम्हाला? आजचा हा सामना बघणाऱ्यांसाठी रोमांचक असा सामना होणार आहे आणि 100% भारत हा सामना जिंकणार आहे। एकंदरीत तुम्हाला काय वाटते, भारत नक्कीच पाकिस्तानला धूल चारू शकते, काय वाटते तुम्हाला एकंदरीत? यस 100%। ईशान किशन पे ज्यादा उम्मीद है कि सेंचुरी मारे आज, और अभिषेक शर्मा पे भी ज्यादा उम्मीद है कि वो सेंचुरी मारे। आज आपण पाहू शकतो या ठिकाणी जे क्रिकेट प्रेमी आहे ते आपापल्या या ठिकाणी मत देखील व्यक्त करतात। काय वाटते तुम्हाला एकंदरीत भारत पाकिस्तानला धूल चारू शकते का? जर धूल चारू शकत असेल तर नेमकं काय विजयाची कारण काय असू शकतात, काय कशाच्या आधारावरती ही संपूर्ण विजय मिळू शकेल? विजय मिळेल म्हणजे सध्या इंडियन टीम एकदम फुल फॉर्म मध्ये आहे। ईशान किशन आहे प्लस आज अभिषेक शर्माला घेतलंय, मग ते असं वाटतंय की मस्त स्कोर होईल आणि 100% इंडिया जिंकणार 100%। काय तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? नाही, आतापर्यंत आपण त्यांना तर पाणी पाजत आलोय पाकिस्तानला आणि इथून पुढे बी पाणी पाजणार आपण त्यांना, हे 100%। भारत हा वरचढ आहे आणि इथून पुढेही राहणार कायमस्वरूपी। एकंदरीत या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान हा सामना सातत्याने पाहायला मिळाला। एकंदरीत विजयाचं मिळवायचं असेल तर विजयाचं नेमकं काय कारण काय असेल आणि विजयाचं समीकरण कसं असेल? विजयाचं समीकरण म्हणलं तर आज इंडियाच्या 300+ स्कोर अशी अपेक्षा तर सगळेच क्रिकेट प्रेमींनी ठेवलेली आहे आणि समीकरण जसप्रीत बुमराह कमीत कमी 4 विकेट, कमीत कमी 4 विकेट। तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? सर बघितलं तर भारत पाकिस्तान हा पारंपरिक प्रतिस्पर्धेत समजला जातो भारताचा पाकिस्तान हा, आणि आज महाशिवरात्रीच्या तमाम हिंदू भाविकांच्या किंवा आपल्या तमाम भारतीयांच्या ह्याच अपेक्षा आहेत की भारताने आजही पाकिस्तानला पुन्हा एकदा पाणी पाजून धूळ चारावी, हीच सगळ्यांची अपेक्षा आहेत आज। नक्कीच आज या ठिकाणी आपण पाहू शकतो क्रिकेट प्रेमी जे आहेत, देशप्रेमी आहेत, या ठिकाणी यांनी आपापलं या ठिकाणी मत देशाबद्दल असेल किंवा आपल्या ह्या क्रिकेटच्या सामन्यांबद्दल असेल या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं। आपल्यासोबत देखील काय वाटतं तुम्हाला एकंदरीत या ठिकाणी सामने पार पडत आहेत, नेमकं विजयाचं या ठिकाणी आपल्यासाठी जो महत्वाचा घटक ठरणार तो काय असेल आणि विजय कशाच्या आधारावर मिळू शकतोय काय? म्हणजे मोस्टली आपली बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, ते तर आपल्याला कळलंच आहे। सेकंडली बॉलिंग मध्ये पण आपल्याकडे वरुण चक्रवर्ती जे की चांगल्या फॉर्म मध्ये, आणि लास्टचे काही मॅच जर बघितले तर आपण विनिंग स्टेक करत आलोय, मागचे 7-8 मॅच आपण जिंकत आलोय, तर यावेळेस पण आपण पाकिस्तानला ऑब्विसली हरवणार आहात आणि आज परत ठरेल की बाप होत आहे, सगळ्यांना माहित पडेल। आज या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे साधारणतः प्रत्येक क्रिकेट प्रेमीने देशप्रेमीने आपलं या ठिकाणी मत व्यक्त केलं, तर कोणी कोणी या ठिकाणी असं देखील मत व्यक्त केलंय बाप होत आहे, अशा प्रकारचे देखील या ठिकाणी प्रतिक्रिया आल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर।